श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज पहिला शुक्रवार होता आणि उद्याच्याला आहे पहिला शनिवार. श्रावण महिन्यातला पहिला शनिवार अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. शनिवार हा शनिदेवाशी संबंधित असला तरी श्रावण महिना शिवपूजेसाठीही विशेष आहे. शनिदेव भगवान शिवाला आपले आराध्य दैवत मानतात. म्हणून जर तुम्ही श्रावणाच्या या शनिवारी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी प्रभावी उपाय केला तर शनिदेवाची इच्छा असूनही तो तुम्हाला हानी पोहोचवू शकणार नाही. असे मानले जाते की श्रावणातील शनिवार खूप विशेष असतात. या दिवशी भक्तिभावाने आणि नियमितपणे शिवलिंगाला विशिष्ट वस्तू अर्पण केल्याने भगवान शिव तसेच शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. श्रावणातील शनिवार नकारात्मक ऊर्जा, दारिद्र्य, शत्रूचे अडथळे आणि रोगापासून मुक्तीसाठी विशेष आहेत. श्रावणातील शनिवार सकाळी सर्वात आधी तुम्ही खालील उपाय करावेत. हे उपाय तुम्ही घरातील शिवलिंगावर किंवा मंदिरातही करू शकता. शिवलिंगावर काळ्या तिळाचा अभिषेक करा. शनिवारी सकाळी शिवलिंगावर काळ्या तिळाने आणि पाण्याने अभिषेक करावा. काळ्या तिळाचा शनिवार आणि शनिग्रहाशी घनिष्ठ संबंध आहे. तांब्याच्या पाण्याच्या भांड्यात थोडे काळे तीळ टाका आणि शिवलिंगावर अभिषेक करा. हा विधी पापाचा नाश करण्यास, शनिदोष दूर करण्यास आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवण्यास मदत करतो. शनीच्या 7.5चा प्रभाव दूर करण्यासाठी हा विधी अत्यंत प्रभावी मानला जातो. श्रावण महिन्यातील शनिवारी शिवलिंगाला निळी फुले किंवा शमीची पाने अर्पण केल्याने शनीची अशुभ प्रभाव शांत होतात. ज्यांच्या कुंडलीत शनीची 7.5 किंवा ढय्या आहे त्यांच्यासाठी हा विधी विशेषतः फायदेशीर आहे. शास्त्रानुसार शमीचे झाड हे शनिदेवाचे आवडते झाड मानले जाते. शमीच्या पानांनी भगवान शिवाची पूजा करणे आणि शनीची पाने अर्पण केल्याने शनिदोष शांत होतो आणि शनीचा आशीर्वाद मिळतो. हा विधी केवळ शनिग्रहाला शांत करण्यास मदत करतो असे नाही, तर जीवनातील अचानक येणारी संकटे, मानसिक ताण, न्यायालयीन खटले, आर्थिक नुकसान, नोकरीतील अडथळे आणि इतर समस्यापासूनही मुक्ती देतो. शनिवारी शमीची पूजा करण्याचा उपाय. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात पवित्र काळ आहे. तर शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील शनिवारी भक्तिभावाने आणि विधीपूर्वक शमीच्या झाडाची पूजा केल्याने शनी, 7.5 ढय्या आणि सर्व अडथळ्यापासून मुक्ती मिळते असा विश्वास आहे. यामुळे भगवान शिवाचा विशेष आशीर्वादही मिळतो. सकाळी स्नान करून शमीच्या झाडावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तुम्ही श्रावण महिन्याच्या कोणत्याही दिवशी शमी अर्पण करू शकता. तथापि श्रावण महिन्यातील सोमवारी शमीची पाने अर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी उठा, सर्व कामे सोडून स्नान करा. त्यानंतर शिवमंदिरात जाऊन पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा. मग पिवळं तांबे, पितळ, तांबे किंवा कास्याच्या भांड्यात थोडे गंगाजल, पांढरे चंदन आणि तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करा. अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. अभिषेक पूर्ण झाल्यावर भगवान शिवाला शमीच्या पानासोबत बेलपत्र, पांढरे वस्त्र, जानवे, तांदूळ आणि प्रसाद अर्पण करा. शमीची पाने अर्पण करताना या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. भगवान शिवाला शमीची पाने अर्पण करणे शुभ का मानले जाते? भगवान शिवाला बेलपत्र आणि धोत्रासोबत शमीची पाने अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार शमीचे झाड अत्यंत शुभ मानले जाते. लंकेचा राजा रावणाचा वध करून परत आल्यावर भगवान रामाने शमीच्या झाडाची पूजा केली होती. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार महाभारताच्या काळात जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडात लपवलेली होती. त्यामुळे शमीला अफाट महत्त्व आहे. शनिवारी शिवलिंगावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. या विधीमुळे चांगले भाग्य लाभते आणि आरोग्याच्या समस्या दूर होतात. धार्मिक श्रद्धेनुसार श्रावण महिन्याचा पहिला शनिवार शिवलिंगावर काळे तीळ आणि पाण्याने अभिषेक करावा. यामुळे तणाव,
आजारपण आणि शनिदोषापासून मुक्ती मिळू शकते. श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी शिवलिंगाला शमीची पाने अर्पण करा. यामुळे तुमच्या करिअरमधील अडथळे दूर होतात. शमीची पाने कशी अर्पण करावी? श्रावण महिन्यात सोमवारी सकाळी शिवमंदिरात जाऊन पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसा. त्यानंतर एक तांब्याच्या भांड्यात पाणी, गंगाजल, पांढरे चंदन आणि तांदूळ मिसळून ते शिवलिंगाला अर्पण करा. असे करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. पुढे भगवान शिवाला बेलपत्र, पांढरे वस्त्र, तांदूळ आणि शमीची पाने अर्पण करा. शमीची पाने अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. शमीची पाने आणि अक्षता अर्पण करणे शनिदोष आणि आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळते. उपाय: पाणी अर्पण केल्यानंतर शिवलिंगाला 5 किंवा 11 शमीची पाने आणि अख्खे तांदूळ अक्षदा अर्पण करावेत. फायदे: शमीची पाने भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. हे अर्पण केल्याने शनीची साडेसाती आणि राहू व केतूचे दुष्परिणाम शांत होण्यास मदत होते. तसेच यामुळे अडकलेले पैसे परत मिळवण्याची शक्यता निर्माण होते. मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि तो शिवासमोर ठेवा. शनिवारी सकाळी शिवलिंगाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे हा शनिदेवाला प्रसन्न करण्याचा एक मार्ग आहे. दिवा शिवलिंगाच्या उजवीकडे ठेवा आणि तिथे बसून ओम शनेश्वराय नमः चा 11 वेळा किंवा 108 वेळा जप करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आजारपण व अडथळ्यापासून संरक्षण मिळते. सूर्यास्तानंतर हा उपाय करणे देखील खूप प्रभावी मानले जाते. दूध आणि केशराचा उपाय: श्रावण महिन्यातील शनिवारी सकाळी स्नान केल्यानंतर शुद्ध गायच्या दुधात थोडे केशर मिसळून मंत्रासह शिवलिंगाला अर्पण करा. तुमच्या वैवाहिक जीवनात सतत संघर्ष, मतभेद किंवा दुरावा असल्यास हा उपायाने शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद मिळवून देतो. यामुळे पती पत्नीमधील प्रेम, सलोखा आणि सामंजस्य वाढते. केशर आणि दुधाचे मिश्रण लक्ष्मी तत्वाला सक्रिय करते, ज्यामुळे धन आणि समृद्धीचा ओघ वाढतो. जर तुम्हाला आयुष्यात दीर्घकाळ कर्जाची समस्या भेडसावत असेल तर शनिवारी विधीपूर्वक शमीच्या झाडाची पूजा करा आणि काळे उडीद तीळ अर्पण करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीला कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते. याशिवाय सर्व प्रकारच्या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी पाण्यात दूध मिसळून शमीच्या झाडाला अर्पण करावे. यावेळी महादेव नामाचा जप करावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने सर्व रोग दूर होतात. शनिवारी सकाळी स्नान करून शमीच्या रोपाची पूजा करून त्याची पाने पर्समध्ये ठेवा. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सोमवार किंवा शनिवारी शमीच्या झाडाच्या फांदीला धागा बांधावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. राहू दोषापासूनही तुम्हाला आराम मिळेल. करिअर आणि व्यवसायात यश मिळवायचे असेल तर शनिवारी शमीच्या रोपाला पाणी अर्पण करा. यामुळे करिअरमध्ये अपेक्षित यश मिळते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हर हर महादेव पार्वतीश्वरा. श्री स्वामी समर्थ.